आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो नमस्कार, महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात नवीन अपडेट देत असतो। सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात विविध पदांसाठी जम्बो भरती जाहीर करण्यात आली आहे। विशेष 10वी 12वी सह पदवीधर असलेल्या उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय विभागाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील सरसेवा पद्धतीने एकूण 125 पदांच्या भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। या सरसेवा भरतीकरिता पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे। न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, नागपूर, पुणे यांच्या नियंत्रणाखाली छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती प्रयोगशाळा गट नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे आणि सोलापूर येथील थेट सेवा संवर्गातील खालील रिक्त असलेल्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया। महाराष्ट्र शासनाच्या न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे। पदाचे नाव व आवश्यक शैक्षणिक पात्रता। 1. वैज्ञानिक सहाय्यक, जागा 54। शैक्षणिक पात्रता BSc म्हणजे विज्ञान शाखेतील पदवी, रसायनशास्त्र किंवा न्यायसहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी। 2. वैज्ञानिक सहाय्यक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, जागा 15। शैक्षणिक पात्रता BSc म्हणजे विज्ञान शाखेतील पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा BSc फॉरेन्सिक सायन्स किंवा PG डिप्लोमा। 3. वैज्ञानिक सहाय्यक, मानसशास्त्र, जागा 2। शैक्षणिक पात्रता मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी। 4. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, जागा 30। शैक्षणिक पात्रता 12वी सायन्स उत्तीर्ण। 5. वरिष्ठ लिपिक भांडार, जागा 5। शैक्षणिक पात्रता 12वी सायन्स उत्तीर्ण। 6. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, जागा 18। शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण। 10वी मध्ये विज्ञान विषय आवश्यक। 7. व्यवस्थापक उपहारगृह, जागा 1। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण व कॅटरिंग क्षेत्रातील 3 वर्षे अनुभव। एकूण जागा 125। वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया। वयाची अट, उमेदवाराचे वय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे व सर्व मागासवर्गीय उमेदवार, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवार व खेळाडू उमेदवार यांना किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षापर्यंत आहे। अपंग, दिव्यांग, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू उमेदवार यांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे। आपल्याच चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या महा जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज येणारे नोकरीविषयक जाहिरातींचे नवीन अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील। अर्ज कसा करावा? 1. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या https://dfsl.nhara/htra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। 2. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी। या पदांसाठी खालील अटी व अर्हतेची पूर्तता करणारे उमेदवार खाली दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात। 3. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच पदानुसार व प्रवर्गनिहाय जागा बघून त्यानंतर सदर अर्ज फक्त दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे। 4. विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे। 5. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे।
सविस्तर जाहिरात मूळ PDF https://dfsl.mhstra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया. आराखीव म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये व सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवार, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ उमेदवार व दिव्यांग उमेदवार यांना सर्वांना 900 रुपये परीक्षा फी आहे. माजी सैनिक उमेदवारांना व दिव्यांग माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही. माजी सैनिकांना परीक्षा फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस व त्यावरील देयकर अतिरिक्त असतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. परीक्षा शुल्क हे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. प्रत्येक पदाकरिता लेखी परीक्षा ऑनलाईन 200 गुणांची होणार असून प्रत्येक पदाकरिता 100 प्रश्न असणार आहे. सविस्तर अभ्यासक्रम व परीक्षा कशी होणार मूळ जाहिरातीत माहिती वाचून घ्यावी. भरती संदर्भात माहिती व वेळोवेळी होणारा बदल. विभागाच्या https://dfsl.mhstra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी वेळोवेळी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज सादर करण्याचा कालावधी. सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात 6 फेब्रुवारी 2024 पासून होणार असून अर्ज करण्याची शेवटची मुदत 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. परीक्षा दिनांक याबाबतची सविस्तर माहिती https://dfsl.mhstra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे सुद्धा कळविण्यात येईल. फॉर्म ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री मध्ये मिळविण्यासाठी आपल्या महा जॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.